आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील खरवई सिद्धी सिटी फेस क्रमांक 5 या सोसायटीमध्ये एक मराठी व्यक्तीला परप्रांतीयांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या सोसायटीचे अध्यक्ष दीपक घुगे यांना ही मारहाण करण्यात आली आहे। 1 डिसेंबर रोजी ही मारहाण करण्यात आली होती। त्यानंतर या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। यासंबंधी बदलापूर पूर्व पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता। मात्र त्यानंतर देखील इथल्या मराठी माणसांना त्रास सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात कारवाई केली आहे। या सोसायटीमधील काही लोक मेंटेनन्स भरत नसल्यानं थकबाकी वसूल करण्यासाठी दीपक घुगे हे बंद फ्लॅटच्या दरवाजांवर नोटीस चिटकवत होते। यावेळी या सोसायटीमधील तिघांनी दीपक घुगे यांना मारहाण केली। दरम्यान सातत्याने हे लोक सोसायटीमध्ये अरेरावी करतात असा आरोप सोसायटीमधील रहिवाशांनी केलाय। प्रॉब्लेम आहे आमच्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे राहतात ना परप्रांतीय त्यांचं कसं आहे, कोणतं पण सोसायटीमध्ये काम करायला घेतलं ना चांगलं होण्यासाठी तर ते नेहमी आडेबाजी करतात, काम होऊच देत नाही पुढे आणि ते मेंटेनन्स पण भरत नाही। त्याच्यासाठीच त्यांना नोटीस देण्यासाठी गेलं तर त्यांनी अध्यक्षांवर हात उचलला, त्यांचा मुलगा वगैरे त्यांनी मारलं। त्याच्यासाठी मग आम्ही त्यांची कंप्लेंट वगैरे केली होती। आता त्यांनी साहेबांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, त्याच्यासाठी साहेबांचे पण आभार आणि आम्ही संगीताताईंकडे गेलो, त्यांचे पण आभार। सोसायटीकडून सर्व लोकांनी 170 फ्लॅटपैकी 120 लोकांनी आम्हाला सपोर्ट करून आम्ही सोसायटी रजिस्ट्रेशन करून घेतली आणि त्यात काही हे 3-4 परप्रांतीय आहेत त्यांनी त्यावेळी सपोर्ट केला आणि त्यावेळी आमच्यावरती अशाच केस वगैरे करून त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माणेच आम्हाला हेल्प करते आणि आता प्रकरण त्याच अनुषंगाने 1 वर्ष सोसायटी रजिस्ट्रेशन झालं। त्यामुळे बायलॉजप्रमाणे आम्ही जेव्हा त्यांना नोटीस द्यायला गेलो मेंटेनन्सच्या रिगार्डिंग तर त्यावेळी त्यांनी नोटीस न घेता डायरेक्ट आमच्या अध्यक्षांवरती हात उचलला आणि काही ना काही खोटं नाटं सांगून परत ते काही ना काही तेच प्रकरण उकरून काढत होते। त्यावेळी आम्हाला पोलीस यंत्रणेने सपोर्ट केला त्यावेळी आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला असुरक्षित वाटत होतं। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र निर्माण आपल्या संगीताताईंकडे आलो आणि संगीताताईंचा आम्हाला खूप सपोर्ट मिळाला ह्या प्रकरणात। म्हणजे 2 दिवसात त्यांनी जे आमच्यासाठी केलं आहे ते खूप चांगलं केलं आणि पोलीस यंत्रणेने आधी कारवाई केली असल्यामुळे पोलीस यंत्रणेचेही आभार आणि त्याबरोबर संगीताताई आणि या रहिवाशांनी मनसेच्या शहराध्यक्षा संगीता चेंदवनकर यांना यासंबंधी माहिती दिली। त्या सगळ्या रहिवाशांना घेऊन बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात वरिष्ठांची भेट घेण्यासाठी संगीता चेंदवनकर आल्या होत्या। मात्र पोलिसांनी यापूर्वीच तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। मात्र आता या प्रकरणी मनसेनं आक्रमक भूमिका घेत मराठी माणसावर अन्याय होतोय तो कदापि सहन केला जाणार नाही। मराठी माणसाला न्याय देण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा दिलाय। मनसेची भूमिका ही नेहमीच मारझोडीची असते किंवा मराठी माणसाला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरण्याची असते। हा जो प्रकार आहे हा अध्यक्षांना मारझोड केलेला आहे आणि त्याही आधी ते जे 3 परप्रांतीय त्या सोसायटीमध्ये राहत आहेत, आपण हा कधी भेदभाव केला नव्हता, परंतु यांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मराठी माणसाला त्रास आता व्हायला लागलेला आहे आणि तोच त्रास बदलापूर शहरामध्ये होतो आहे। त्यामुळे मनसे आता आक्रमक भूमिका नक्कीच घेईल, परंतु पोलीस प्रशासनसुद्धा सहकार्य करतं आहे। त्यामुळे त्या सहकार्याच्या भूमिकेमुळे मी सन्माननीय बाळवलकर साहेबांचे मी खरोखर आभार मानेन की आपणसुद्धा मराठी माणसाला या सर्व गोष्टींमुळे त्रास होणार नाही किंवा आपला मराठी माणूस बदलापूर शहरामध्ये कसा सुरक्षित राहील यासाठी ते प्रयत्न करत आहेत। मात्र मराठी परप्रांतीय वाद असं काहीच या सोसायटीमध्ये नाही, त्याला रंग दिला जातोय। सोसायटीमध्ये काही सुविधा मिळत नसल्यानं बरेच लोक मेंटेनन्स भरत नाहीत असं या सोसायटीमधील काही गैरमराठी सदस्यांचं म्हणणं आहे। मात्र आरोप झालेल्यांपैकी कॅमेऱ्यासमोर कोणीच प्रतिक्रिया द्यायला तयार नाही। पब्लिक मीडिया, बदलापूर।